प्रशासनाने आणि विशेषकर भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे अध्यक्षांनी काल असं वक्तव्य केलं होता की मुंबई महानगरपालिका जेम पोर्टलवर खरेदी करणार, कारण ते जे बिचौलिया आहे, जे मीडिएटर आहे, ठेकेदार आहे, ते मध्यस्थ करून वाढीव किंमतची वस्तू आपल्याला विकत घ्यायला पडत आहे. त्यामुळे असं त्यांचं म्हणणं होतं की आता मॅन्युफॅक्चररवर आम्ही वस्तू खरीदणार आणि जे आपली प्राईज असेल ते खूप कमी असेल. तर आज जे प्रस्ताव महानगरपालिकामध्ये स्टँडिंग कमिटीची अस्थायी समितीची सभामध्ये आले होते, ते 49 नंबरचे जे आयटम होते त्यामध्ये छत्री खरीदण्यासाठी 73,000 अम्ब्रिला परचेस करण्यासाठी हे प्रस्ताव होता. आणि हे प्रस्तावमध्ये 73,000 अम्ब्रिलाचे जे कॉन्ट्रॅक्टर, एकच कॉन्ट्रॅक्टर भेटला जेम पोर्टलवर, आणि एकच कॉन्ट्रॅक्टर जे होता ते मीडिएटर होता. त्याचे कंपनीचं नाव व्हरायटी व्यापारी प्रायव्हेट लिमिटेड होता. आणि जेव्हा आम्ही गुगल केला ते कॉन्ट्रॅक्टरचा जे पत्ता आहे ते पत्ता कलकत्ताचा आहे, आणि ते मुंबईचे सन ब्रँड नामी अम्ब्रेला जे होत आहे छत्री, ते सन ब्रँड नामी छत्री अम्ब्रेला ते परचेस करून महानगरपालिकांना देत आहे. म्हणजे ते पण मीडिएटर आहे आणि सन ब्रँड वेगळा कंपनी आहे आणि ते वेगळा आहे. इट मीन्स महानगरपालिकाला आता पण जेम पोर्टलवर पण भारतीय जनता पार्टी जे म्हणत आहे तसं होत नाही, आणि ते 23% अभाव म्हणून त्यांनी प्रस्ताव आपण पाठवलेला आहे. हे वेगळी गोष्ट आहे की महानगरपालिका त्याशी निगोशिएट करून ते कमी करणार. पण जे आपल्या हे मत होता की व्यापारी म्हणून कोणी येणार नाही आणि आपला मॅन्युफॅक्चरर येणार, कंपनी येणार, जे बनवतात ते येणार, असा होत दिसत नाही.